लातूर जिल्ह्यातील तब्बल 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झालेले आहेत आणि त्यामुळे आता ज्या बहिणींनी बनावट कागदपत्र देऊन योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे। चुकीचे कागदपत्र आणि खोटी कागदपत्र दिली असली तरी चुकीच्या पद्धतीनं शासनाची योजना गेली नाहीच पाहिजे। त्यामुळे 100% ती जी असतील ती रद्द होतील अशा पद्धतीनं जर आलं असेल आणि त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होतील। तर केवळ शिवेंद्र राजेच नव्हे तर आता आदिती तटकरे जे आहेत महिला आणि बालविकास मंत्री त्यांनी देखील बोगस लाडक्या बहिणींना इशारा दिलाय। बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळेच अर्ज पडताळणीच्या वेळेस सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला होता आणि या संदर्भात 4 ऑक्टोबर रोजी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळेस सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आलाय आणि याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिला आणि बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येते। त्यामुळे आता बोगस लाडक्या बहिणींना सावध व्हावं लागणार आहे, कारण सरकारची त्यांच्यावर करडी नजर आहे। वळूया पुढील बातमीकडे। बातमी महाकुंभ मेळ्यातून। अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे ममताला दीक्षा देणाऱ्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची देखील आचार्य महामंडलेश्वर या पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी कारवाई केलेली आहे। महाकुंभ मेळ्यामध्ये ममता कुलकर्णीनं दीक्षा घेतली होती आणि त्यानंतर ममताला किन्नर आखाड्यातून महामंडलेश्वर बनवण्यात आलं होतं। यामुळे मात्र किन्नर आखाड्यात मोठा संघर्ष सुरू झाला। ममता कुलकर्णी जैसे जिस व्यक्ति के ऊपर देशद्रोह का आरोप है, जिसके ऊपर देशद्रोह के कार्यों में लिप्त होने का आरोप है और जो सिद्ध भी हुआ है, जिसमें उनको जो है परेशानियां भी झेलनी पड़ी है, उसके पश्चात उन्हें जो है अचानक ला करके उन्हें अभ्यागत न बना के वैराग या संन्यास न दे करके सीधे जो महामंडलेश्वर का जो पद दिया गया वो न्याय उचित नहीं है, वो धर्मसंगत नहीं है। इसी वजह से मुझे जो है इनके विरुद्ध कार्रवाई करना पड़ रहा है। तर महामंडलेश्वर होण्याचे नेमके काय नियम आहेत पाहूया। व्यक्तीच्या खासगी आयुष्याची माहितीची तपासणी केली जाते। संबंधित आखाड्यातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून इच्छुक व्यक्तीची चौकशी होते। आखाड्याचे सचिव पंचायतीकडून पुन्हा तपास होतो। इच्छुक व्यक्तीचे गुन्हेगारीशी संबंध आहेत का याची ही तपासणी होते। महामंडलेश्वर झाल्यानंतर अनेक नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे। कोणताही नियम तोडल्यास मोठी कारवाई, महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी होते। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलेलं आहे। पीक विम्याची अग्रिम रक्कम आणि अतिवृष्टीचं अनुदान मंजूर होऊनही ते शेतकऱ्यांना अजून दिलेलं नाही आणि या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे। धाराशिव शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी म्हणून बांधकाम विभागाच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। शहरातील मुख्य रस्ता असलेल्या आयुर्वेदिक महाविद्यालय ते तेरणा महाविद्यालयापर्यंतचं अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू झाली आहे। पहिल्याच दिवशी 200 अतिक्रमणं हटवण्यात आलेले आहेत। बदलापूर महानगरपालिकेनं सलग 4 दिवस धडक कारवाई करत अनधिकृत हातगाड्या आणि टपऱ्या जमीनदोस्त केलेल्या आहेत। पालिकेच्या कारवाईचं नागरिकांमधून स्वागत होत आहे। बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे। सांगलीच्या मिरज तालुक्यातील कवठे पिरांमध्ये 3 गव्यांचा वावर हा कॅमेऱ्यात कैद झालेला आहे आणि या गव्यांनी गावातील शेतात धुमाकूळ घातला। आता वन विभागाच्या पथकाकडून 3ही गव्यांचा शोध सुरू आहे।
नाशिकच्या पाथर्डी वडनेर रोडवरील बोराडे वस्तीत बिबट्याचा वावर वाढलेला असून त्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। सोमनाथ बोराडे यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चक्क 3 बिबटे आढळले आहेत। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून रात्रीच्या वेळेस गावात बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। विदर्भात गेल्या महिन्याभरामध्ये एकूण 11 वाघांच्या विविध कारणांनी मृत्यू झालेला आहे। एका महिन्यात एवढे मृत्यू होणं ही बाब वाघांच्या दृष्टीने चिंताजनक मानली जाते। वाशिमच्या कारंजा तालुक्यात कामरगाव इथं 25 दिवसांच्या आधी 100 मीटर रस्त्याचं काम करण्यात आलं होतं, मात्र निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्यामुळे 25 दिवसातच हा रस्ता पूर्णपणे दबला गेलाय। शासनाच्या लाखो रुपयांचा निधी इथं वाया गेल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। तक्रार केल्यानंतर देखील प्रशासनाकडून आता दुर्लक्ष होऊ लागलंय। मनमाड मुंबई रेल्वे मार्गावर मनमाड जवळच्या रापली गेटला रेल्वे प्रशासनानं तयार केलेल्या अंडरपासमधील रस्त्याची दुरावस्था झाल्याचं दिसतंय। ठेकेदारांच्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत। संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे। हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करा अशी मागणी आता केली जाते। सांगलीच्या कृष्णा नदीत मिसळणाऱ्या शेरी नाल्याच्या दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। महापालिका क्षेत्रातील लाखो लिटर सांडपाणी थेट कृष्णा नदी पात्रामध्ये पुन्हा मिसळत आहे आणि त्यामुळे कृष्णा नदीचं प्रदूषण आणखीन वाढत आहे। नागरिकांचं आरोग्य देखील यामुळे धोक्यात आलंय। नाशिकच्या पवननगर परिसरात पाण्याच्या पाईपलाईनचं खोदकाम सुरू असताना गॅस पाईपलाईन फुटली। यावेळेस पाईपलाईन फुटल्यामुळे गॅस गळती सुरू झाली आहे। गॅस गळतीमुळे वाहतूक वळवण्यात आलेली आहे। गॅस गळती बंद करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। नागपुरातील रिंग रोडवर दुभाजकाच्या मध्ये असलेली अशोकाची झाडं विनापरवानगी कापण्यात आली आहेत। या प्रकरणी पर्यावरण प्रेमींकडून राणा प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस पुढचा तपास करतायत। दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पुण्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस तोडणीनंतर शेतात ऊसाची पाचट जाळू नये यासाठी म्हणून कृषी शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे, मात्र शेतकरी ऐकायला तयार नाहीत। पाचट जाळल्यामुळे शेतजमिनींच्या आरोग्याचं, पर्यावरणाचे आणि मानवी आरोग्याचं मोठं नुकसान होत असल्याची बाबही समोर आली आहे। उल्हासनगरच्या शांतीनगरमध्ये स्टार ऑटो या कार विक्री करणाऱ्या दुकानामध्ये आग लागली। अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण आणलेलं आहे। आगीत मोठं नुकसान झालं असलं तरी सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। मावळच्या कार्ला आठवडे बाजारामध्ये भलं मोठं आंब्याचं झाड कोसळून 6 जण जखमी झालेत। त्यातील एका भाजी विक्रेत्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय। त्यात 2 वाहनांचं देखील मोठं नुकसान झालंय। दुपारची वेळ असल्यामुळे बाजारात कमी गर्दी होती आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। हिंगोलीत भरधाव ऑटो रिक्षातून 3 विद्यार्थिनी कोसळल्याची घटना घडली। या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय तर 2 विद्यार्थिनी या गंभीर जखमी आहेत। आश्चर्याची बाब म्हणजे रिक्षाचं नुकसान अथवा रिक्षा चालकाला कुठलीही इजा झालेली नाही। त्यामुळे पोलिसांनी आता या रिक्षा चालकाला ताब्यात घेतलंय। नवी मुंबईच्या सीवूड्समधील ऑर्किड इंटरनॅशनल शाळेत एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। 5 वर्षीय विद्यार्थ्याला 4 तास शाळेतील डे केअर सेंटरमध्ये डांबून ठेवण्यात आलं। शाळेची पूर्ण फी भरलेली असताना देखील फी न भरल्याचं कारण पुढे करण्यात आलंय। या प्रकरणी ऑर्किड शाळेच्या मुख्याध्यापिका आणि महिला कोऑर्डिनेटरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर करण्यावरून किन्नर आखाड्यातच मोठा संघर्ष सुरू झालाय। ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवणं लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना महागात पडलं। लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना आचार्य महामंडलेश्वर या पदावरूनच हटवण्यात आलं। किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ही कारवाई केली आहे। अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली। आरोपी शरीफुलची फेस रेकग्निशन टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे अशी माहिती आहे। सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या आरोपीचा चेहरा आणि शरीफुलचा चेहरा मॅच झालेला आहे। त्यामुळे सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुलच असल्याचा दावा पोलिसांनी केलेला आहे। नाशिकच्या सिडको भागातील
शांतीनगरमध्ये सामूहिक नमाज पठणाला हिंदू नागरिकांनी विरोध केलाय आणि त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। बाहेरील नागरिक नमाज पठणासाठी येत असल्यामुळे स्थानिकांना त्रास होतोय। अनधिकृत नमाज पठणावर बंदी आणण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे। संसदेत बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी प्रतिक्रिया दिली। राष्ट्रपती अखेरपर्यंत बोलताना खूप थकलेल्या जाणवत होत्या। बोलताना शेवटी त्यांना बोलताही येत नव्हतं असं म्हणत त्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना विचारी महिला म्हणून संबोधलंय। अंबरनाथमध्ये महिला आणि पुरुष शिक्षकांची शाळेबाहेरच फ्रीस्टाईल हाणामारी झाली। शिक्षकानं शरीर सुखाची मागणी केल्यामुळे त्याला मारहाण केल्याचा दावा या शिक्षिकेनं केलाय आणि या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। वर्ध्याच्या हिंगणघाट येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकांमध्ये चांगलीच हाणामारी झाली। नंतर शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना क्षुल्लक कारण पुढे करून मारहाण केलेली आहे। या घटनेतील पीडित मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे शिक्षण विभागात खळबळ माजली आहे। शेगावात अतिक्रमणधारक गुंडांकडून भाविकांना जबर मारहाण करण्यात आली। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आज समोर आलाय। या प्रकरणी शेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे। जालना तालुक्यातील सारवाडी स्थानकाजवळ एका बेसावध ट्रक चालकानं थेट रेल्वेच्या पटरीवरच ट्रक चढवला होता। पटरीवर एकीकडे ट्रक अडकला तर दुसऱ्या दिशेनं भरधाव वेगात तपोवन एक्सप्रेस येत होती। मात्र पटरीवर ट्रक अडकल्याचं रेल्वे पायलटनं पाहिल्यानंतर ट्रेनचा वेग कमी करत ट्रेन थांबवण्यात आली। रेल्वे पायलटनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे। सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतात। असाच 2 वाघांच्या एका टशनचा व्हिडिओ पाहायला मिळालेला आहे। मध्य प्रदेशच्या कान्हा रिझर्व्हमध्ये हा व्हिडिओ समोर आलेला आहे। पर्यटकांनी जंगल सफारी दरम्यान हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे। तामिळनाडू महामार्गावर एक धक्कादायक अशी घटना घडली। ट्रकमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचा अचानक स्फोट झाला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु भयावह अशी ही दृश्य समोर आली आहेत। तुम्ही आतापर्यंत बैलगाडा शर्यती पाहिल्या असतील, मात्र आता म्हशी आणि रेडकांच्या शर्यती पाहूयात। सांगलीच्या हरिपूरमध्ये म्हशी आणि रेडकू पळवण्याच्या अनोख्या शर्यती पार पडल्या आणि यावेळेस शर्यत प्रेमींनी या म्हशींच्या शर्यती पाहण्यासाठी गर्दी केली होती।